तुला कसं आलं? काय आलं? गणित. कसलं गणित? आता तुम्ही केलं ना? हा, हिशोब. त्यालाच गणित म्हणतात. मग ते आकडेमोड नव्हा. पण बरोबर उत्तर आहे असं कसं काय आलं तुम्हाला? कसं काय म्हणजे? ही हिशोबाची रोजची सवय आहे आमची, आकडेमोड करायची. हा, आणि सगळं बोटावर असते हो. इथं असते मेन म्हणजे सगळं. अच्छा, बर ठीक आहे. चला मला सांगा, 15,000तून 7,852 वजा केले तर किती उरले? एक मिनिट, ह्यो कुठला हिशोब काढला तुम्ही आता? सांगा सांगा, असं पटकन सांगा. 15,000तून 7,852 वजा केले किती झाले? किती किती म्हणला? 15,000तून 7,852 वजा केले तर किती झाले? 15,000 7 148. बरोबर आहे तुमचं. काय बरोबर आहे? हिशोब बरोबर आहे. तुम्ही अशी फोनवर आकडेमोड करताय व्हय? म्हणजे इथं काय नाही. माझा विषय भाषा आहे. त्याच्यात काय शिकवायचं असते? भाषा सगळ्या दुनियेला येते की? तसं नसतं हो. ते भाषा म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी असे विषय असतात. त्याचा इथं काय विषय आहे? गणित हा माझा विषय नाही. पण गणिताचा आणि ह्या आकडेमोडीचा काही संबंध नाही. अरे वा, असं कसं असतो संबंध? बरोबर, असेल असेल. आता तुम्ही मास्तरीन बाई, तुम्ही म्हणताय म्हणल्यावर असणार. हुशार आहात तुम्ही. ह्याच्यावर मी हुशार ठरलोय आणि बाकीचे सगळं करतोय ते. तुम्ही शिकायला हवं होतं. दादा, हे म्हणजे आत्याबाईसनी मिशा असत्या तर मामंजी म्हणलं असतं, असा विषय झाला. म्हणजे ही आमची म्हण तुमच्या भाषेतली. त्या मास्तरनीचा आणि आमचा काय भी संबंध नाही. असलाच तर तो मालक आणि नोकराचा असतोय तेवढाच आहे. पण थोरल्या सरकार, तिच्यामुळे तुम्ही मला जेलात टाकलं ना? तिच्यामुळं नाही, तू आमच्या पोरावर हात उगारलास म्हणून तुला आत टाकलं. आणि आम्ही जर ठरवलं ना तर तुझं संपूर्ण आयुष्य तुला आत चढवू शकतोय. तेवढी ताकद हाय आमच्यात. माफ करा, मला माहित नव्हतं तो तुमचा मुलगा आहे म्हणून. आता कळलं ना व तुला? आता यापुढे म्या तुमच्या रस्त्यात येणार नाही. पाहिजे तर अधिपती सरकारांच्या मी पाया पडतो, पण मला माफ करा, कृपा करा माझ्यावर. मला जेलात टाकू नका. मी पुण्यांदा तुमच्या वाटत नाही येणार. ठीक आहे ठीक आहे, पण पुन्हा जर तू काय कांड केलास तर ही भुवनेश्वरी तुझं किती तुकडं करेल हे सांगता येणार नाही. अहो थोरल्या सरकार, माझी काय बिशाद, मी कशाला तुमच्या वाट जाऊ? तुला काय करायचंय ते तुझं तू बघ. बोल्या घे, राडे घाल, तू आणि ती मास्तरीन काय गोंधळ घालायचा आहे तो घाला. लई शानपणा करते नव्हती. थोरल्या सरकार, तुम्ही काही काळजीच करू नका. हिच्या शानपणामुळे आहेत ना माझ्या आयुष्यातली 3 वर्ष वाया गेली. आयुष्यातली 3 वर्ष वाया जाणं काय असतं ना, आता हा बजरंग तिला सांगणार. थोरल्या सरकार, तुम्ही काही काळजीच करू नका. तिला काय वाटलं, तक्रार केली म्हणजे सुटली ती? तिला माहित नाही कोणाची पंगा घेतलाय. तुझी भांडणं आमच्या घराबाहेर, त्याच्याशी आमचं काय घेणं देणं नाही. फक्त एकच सांगतोय, धाकलं सरकारांच्या वाट्याला जाऊ नग. बाकी तू त्या मास्तरनीशी काय करतोस ते तुझं तू बघ. बेकायदेशीर काही करू नको इतकंच सांगतोय. बाकी आम्हाला तुमच्यामध्ये पडायचं नाही. हा थोरल्या सरकार, तुम्ही मध्ये पडूच नका. तिचं काय करायचं ना ते मी बघतो. मी तुम्हासनी प्रॉमिस करतो, अधिपती सरकारांकडे डोळं काय मानबीवरती करून बघणार. पण त्या अक्षराचं मात्र आम्हाला त्यात पडायचं नाही. आमचा त्याच्याशी काय बी संबंध नाही. तू तिच्याशी कसं वागावं, तिनं तुझ्यावर काय ऍक्शन घ्यावी हे तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. तुम्ही एकमेकांची डोसकी फोडा, काय वाटेल ते करा. आमचा त्याच्याशी काय बी संबंध नाही.
थोरलं सरकार का सोडलं? थोडे दिवस टाकलं असतं त्याला. माय बाप नाही त्याला, लई सोसलंय. आमच्या पोराच्या वयाचा आहे तो. जाऊ द्या, समज दिली त्याला, कळलंय त्याला, एक डाव माफ करावं काय. त्याची लायकी नाहीये सरकार. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर. पण बजा हा पिसाळलेला कुत्रा आहे. असू दे, आम्ही माफ केलंय त्याला. विषय संपला. या तुम्ही. ताई, आपण त्याला सोडायला नको होतं का? म्हणजे बघ ना, इन्स्पेक्टर काय म्हणले ऐकलंच ना? तो बजा म्हणा पिसाळलेला कुत्रा हाय. पिसाळलेला कुत्रा हाय म्हणूनच सोडलाय त्याला. कुणाला चावायचं ते त्याला बरोबर ठाव. अवकात खायचं कळलं ना. सर, भुवनेश्वरी मॅडम तर चांगले आहेतच, पण अधिपती सर हे किती चांगलेत बघा ना. त्यांनी शैक्षणिक साहित्यासाठी 1 लाख देणगी दिली आहे. हे बघा. कमाल आहे. महिना झाला मी 50,000साठी रिक्विजिशन दिलंय, ते अजून भुवनेश्वरी मॅडमने मंजूर केलेलं नाहीये. आणि यांनी देणगी बरी दिली. बरं, ते मालक आहेत, त्यांनी दिलेल्या पैशाला देणगी तरी कसं म्हणायचं? पण सर, ते म्हणाले देणगी म्हणून. आणि तसंही आपल्यालाही गरज होतीच ना. फळे खूप खराब झालेत. ते सगळं मी नीट करून घेतो. पण अक्षरात तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुझं लग्न आता तोंडावर आलेलं असताना तू रोजच्या रोज शाळेत येत जाऊ नकोस. आता नाही येणार सर, हे शेवटचं. ठीक आहे. पण सर, एक नक्की सांगेन, भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती सर शिकलेले जरी नसले ना, तरी खूप हुशार आणि खूप चांगली माणसं आहेत ती. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आता द्विगुणित झालाय. आम्हाला काय समजत नाही अधिपती. काय म्हणजे असं असू शकतंय तुम्ही म्हणताय तसं? आमचं वय जास्त झालंय म्हणून आम्हाला काही समजत नाही. पण तुम्ही लहान हायसा म्हणून तुम्हाला काय बी कळत नाही असं नाही अधिपती. आता आम्हाला नीट समजून सांगा तुमचं काय म्हणणं आहे. काय आता हुबला काय होते? बघितलं ना, गळ्यात किलोभर सोनं घालून फिरते. ती कशा नाही होती? हे आम्हाला कळत नाही असं वाटतंय व्हय? आणि मुळात कुणी किती सोनं घालायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि सोनं घालण्यावरनं तो वाईट ठरणार असेल तर आम्हाला काय म्हणाल तुम्ही? काय सोनं तर आम्ही पण घालतोय की. सणावाराला 2-2 किलो घालतोय. त्याचं काय एवढं? हा, आणि सोनं हाय म्हणून तर घालतोय ना माणूस. त्याच्याकडे नाही तो कुठून घालणार? काय तरी भलत सलत मुद्दा काढताय तुम्ही. आणि सांगा, आणि काय मुद्दा आहेत तुमच्याकडे हा त्याच्या विरुद्ध? आता त्यांनी तुमच्यावर हात उगारला म्हणून त्यांनी लोटांगण घालून आमची माफी मागितली. म्हणला आमसनी तुमच्याकडे डोळ वर करून बघणार नाही म्हणताना जाऊ दिलं त्याला. निदान लिहून तर घ्यायला पाहिजे होतं ना तुम्ही त्याच्याकडे. लिहून घ्यायला पाहिजे होतं काय? बाकी कुणाला बी त्रास देणार नाही म्हणून. ते बाकीचे कोण आहेत हे आम्हाला कळना झालंय. हो, ऐकत तुम्हाला माहित आहे काय? तो बजरंग तिथं त्या चाळीतल्या सगळ्या लोकांनी त्रास देतोय. त्यांच्या पोरासनी मारहाण करतोय. आता मला त्यानं हात लावला, तुम्हाला एवढं वाईट वाटलं. त्या चाळीतल्या पोरांना तो मारहाण करतोय. त्यांच्या आई बाबाला वाईट वाटत नसेल? त्यांचे आई बाप काय ते बघून घेतील की. तुम्ही नका मध्ये पडू. आणि आता त्याला काय ते कळून चुकलं. तो नाही कुणाच्या नादाला लागणार. नाही, आणि लागला ना तर मी त्याला सोडणार नाही. मग आता मग मला जेलमध्ये जायला लागला ना तरी चालतंय. अधिपती, ताई, त्यांनी खरंच देणगी दिली? हो, अधिपतींनी शाळेसाठी ते पैसे देणगी म्हणून दिले. अगं पण शाळा त्यांची आहे ना? हो. अगं पण ते एक्स्ट्रा पैसे त्यांनी शैक्षणिक साहित्यासाठी दिले. अरे वा, शैक्षणिक साहित्यासाठी देणगी दिली
हे कौतुकास्पदच आहे. हो ना, खरंच आपल्या वेळी असं काही नव्हतं. आम्ही हाताने तक्ते करायचो. नाही, आणि मला वाटतं की अधिपतींचं शिक्षण जरी झालेलं नसलं ना तरी शिक्षणासाठी काहीतरी करायची त्यांची इच्छा दिसते. आणि त्यासाठीच तू त्यांना सपोर्ट करावास असं आम्हाला वाटतं. हो ना. आणि अक्षरा, सारखं चिडत नको जाऊस ग त्यांच्यावर. ताई, आणि प्लीज तू आता शाळेला वाहून घेऊ नकोस. तुझं लग्न तोंडावर आलंय. अगं मला माहिती हिरा. हिरा, गप्प बस. तू जाग, फ्रेश होऊन घे आणि ये ग तू माझ्या मदतीला. चल अक्षुबाळा, ते पत्रिकेचं तेवढं लवकर बघ हं? कारण आता कामं खूप आहेत आणि वेळ खूप थोडा आहे. हो, मी बघते. केटरिंग वाल्याला भेटायचंय, फूड मेनू डिसाइड करायचंय. आणि हा फूड टेस्टिंगचा कधी? अक्षरा, अगं इथे मागे उभा आहे मी. सॉरी सॉरी सॉरी. काय काय झालंय तुला? लग्नाचं टेन्शन आलंय का? नाही, लग्नाचं नाही. मग जाऊ दे, काही नाही. सॉरी, खरंच सॉरी. नाही नाही, तू सारखं सारखं सॉरी नको म्हणूस. मी ऍज अ फ्रेंड म्हणून तुला विचारतो की नक्की काय झालंय, कसलं टेन्शन आलंय? म्हणजे लग्नाचं, बजरंगचं, कसलं? हो, बजरंगची भीती वाटते मला. काय? अगं बजरंगची कशाला भीती वाटते तुला? बघितलं नाही का कसा भिजक्या मांजरीसारखा गुपचूप निघून गेला तो? आणि ह्या जगात कायदा, न्याय, सुव्यवस्था आहे अजून जिवंत. आपण असल्या फालतू गुंडांना घाबरण्याचं काही एक कारण नाही. आणि तरीही तो तुझ्या मागावर आलाच परत, तर सरळ पोलीस स्टेशन मध्ये फोन कर. या लोकांना ना हीच भाषा समजते, फालतू नुसते. हो, बरोबर आहे. अगं तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. आणि माझे बाबा पाहिलेत ना तू किती डेंजर आहेत ते. एक अशी उलट्या हाताची लावून देतील ना, त्या बजरंगला बरोबर सरळ होईल तो. डोंट वरी, मी आहे ना, सगळं ठीक होईल. एक मिनिट, चला खूप काम आहे. आय एम शुअर तुलाही असतील. आणि काही लागलं तर फोन करा. बरं, तुला घरी सोडायला येऊ का, की तू जाशील एकटी? नाही, जाईन मी. नक्की? हो. चालेल, बाय. काय गुरुजी, घावतोय ना व मुहूर्त? मागे जोशी गुरुजींनी सांगितल्यापैकी 18 तारखेचा मुहूर्त हा अतिशय चांगला दिवस आहे. म्हणजे योच फायनल करायचा असं म्हणताय काय तुम्ही? हो हो, देवीचा वार आहे, शुक्रवार. अतिशय उत्तम दिवस आणि अभिजात मुहूर्त सुद्धा आहे. लग्नाला फार शुभ दिवस आहे. मग फायनल करून टाकूया, आम्ही लागतो पुढच्या तयारीला. हो हो, चालेल. थोरले सरकार, निघतो आता. जरा पूजा जास्त आहेत. ठीक आहे, या. ताई, 18 तारीख फायनल आहे ना व? फायनल? वय वय, अगं चंचे, 18 तारीख फायनल झाली. अगं लाजू नको, ये 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 की.
चंचे अगं चंचे कळतं का नाही तुला? चंचे, हे असलं नाच गाणं तुला शोभत नाही. असं उथळ नाही वागायचं. शिस्त पाहिजे. या घरची होणारी सून आहेस तू. होणार नाही. हाय मी सून. अगं चंचे जरा गप्पच की. मावशी म्हणली ना तू या घरची सून समज म्हणून. अगं पण ते फक्त बोलण्यात नाही, वागण्यात पण दिसाय हवं. उगा तोंडाची वाफ दवडलेली आवडत नाही आमासनी. हे बघ हे बघा जीजू. अगं तो मगाचा बघू ना, मजेंटा. अच्छा मजेंटा का? हा एक मिनिट दादा ती द्या ना पटकन. हा ही ना. हा एक मिनिट. मला आवडला होता तो शालू. अक्षरा, अगं माझा सूट पण निळ्या रंगाचा आहे आणि हा जो आहे ना हाही निळा रंग आहे. दोन्ही कोऑर्डिनेट करत होतील ना. खरंय. मग एक काम करता का जीजू, तुम्ही मजेंटा कलरचा सूट घ्या. हे काही राय, पुरुष मंडळी कुठे असे बायकी रंग वापरतात काही. खरंय. मग आपण निळा फायनल करूया आणि ही साडी आपण हळदीला नेसूया. डन. पण हळदीला तर पिवळी साडी नेसतात ना. हो बरोबर आहे. मग रिसेप्शन डन. रिसेप्शनला तर डिझायनर्स हवे. माझ्या आईने घेतली ना ती. करेक्ट. मग निळा आपण फायनल करूया. थांबा जीजू. सॉरी. हा ही बघा. तुला चालेल ना अक्षू? हा हो ठीक आहे चालेल. दादा ही साडी फायनल करून टाका. हा आणि जीजू मी काय म्हणत होते, पुढच्या साड्या आपण डिसाइड करूयात. हा हिरा ऐक ना त्यांना जाऊ दे ना, त्यांना कामं असतील, आपण ठरवू. हा चालेल ना तुम्हाला? काही कामं नाहीयेत आता, फक्त हीच कामं करायची. इरा एक काम कर ना, तिकडे एक हिरव्या रंगाची साडी दिसते, काढ बरं ती. बेस्ट दाखवते. थांबा दादा ती हिरवी जरा दाखवा बरं. एक मिनिट जीजू. आता एक सेकंद माझ्या घरात थांबायच नाही. माझी गरज आहे अधिपतीला. ऐका हो, आईची गरज असते हो लेकराला. ऐका माझं. आईसाहेब तुम्ही मला सोडून जाऊ नका, मी तुमच्या सोबत येणार. आई साहेबांसंग असं कसं वागू शकतो? त्यांनी माझ्यासाठी आतापर्यंत काय काय केलं मी कसं विसरू शकतो? हो भाऊजी एवढं कोणावर चिडलाय तुम्ही? स्वतःवर. अहो पण अक्षरात. तर नाव घेऊ नका तुम्ही वहिनी. पास झालंय. मला आई साहेबांनी दुखवून आता काही सुद्धा करता येणार नाही. माझा मुद्दा त्यासनी मला पटवून दिला पाहिजे. चिडून काय होणार नाही ना. अहो भाऊजी चिडण्यापेक्षा झालं काय ते तरी सांगा. काय नाही हो, काय नाही. माझं ना डोसकं फिरले. त्या मास्तरीनबाई मला भेटलंच नसतं ना तरच बरं झालं असतं. हॅलो मॅडम मी अक्षरा बोलतेय. हा एक गोष्ट किती वेळा सांगतेस तू, कळलं आमासने? हा आणि आम्हाला जे बोलायचं तेच आम्ही पण बोलू, कळलं? अक्षदा आता सांग, आमचा नंबर तुला कुणी दिला? तुमचा नंबर होता माझ्याकडे. होता म्हणजे कुठून आला तुझ्याकडे? शाळेत सगळ्यांकडेच आहे तुमचा नंबर. आमचा नंबर म्हणजे काय खिरापत आहे काय सगळ्यांना वाटाया? नाही तसं नाही, पण म्हणजे हे सांगाया फोन केला तू? नाही
तुम्ही बिझी असाल तर मी नंतर करू का फोन? कशापायी नंतर कशापायी फोन करायचा आहे तुला? तुझं काय काम आहे आमच्याकडं? काम काहीच नाहीये मॅडम. मला फक्त तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. का? आम्ही काय केलं? तुम्ही बजरंगला अद्दल घडवलीत ना. ते तो आमच्या पोराच्या वाटेला गेला म्हणून. हो, पण चाळीत सगळ्यांना खूप रिलीफ मिळाला त्यामुळे. काय मिळाला? दिलासा. हा, मग काही नाही, त्याबद्दल थँक्यू म्हणायचं होतं. ही असली नाटकं तू आमच्या समोर करू नको मास्तरीन बाई. आणि तुला जर असं वाटत असेल की थँक्यू बिंक्यूची थेर करून तुला आमच्या मनात घर करता येईल, आमच्या घरात घुसता येईल, तर तसलं काय बी होणार नाही. अक्षया उर्फ अक्षता उर्फ मास्तरीन बाई सर्व ठाव आहे आमासनी. उडत्या पाखराचे पंख मोजतोय आम्ही. तुला काय वाटलं तू टाकलेला गळ आमासनी दिसत नाही व्हय? तू चाललेली चाल आमासनी कळत नाही? तुझी गाठ कोणाशी आहे हे तुला माहित नाही. पोरी तू लहान आहेस म्हणून आम्ही तुला एक सल्ला देतोय. तर वरून ताकभात वळख. इथं तुझी डाळ शिजणार नाही, कारण इथं आम्ही आहोत. भुवनेश्वरी सूर्यवंशी. तुझा गळ दुसरीकडे कुठंतरी लाव. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे तुला, कळलं? परत हे करू नगस. अहो, पण मी केलं काय? भोळी बनत्या, येडी बनून पेडगावला जाते वय. मॅडम हे बघा, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल तर मला क्षमा करा. मला फक्त तुमचे आभार मानायचे होते. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर खरंच सॉरी. ये तुझी ही पुस्तकी भाषा तुझ्या शाळेत तुझ्या पोरांना शिकव, आमच्या समोर झाडू नग. आणि हो, या पुढे तू अधिपतींना भेटलीस, त्यांच्याशी बोललीस तर त्या बजरंगाच्या जागी तू असशील एवढं लक्षात ठेव. चल ठेव आता फोन. तुला एवढं मी सांगितलं, ताई समोर नाचू नगस तरी मी नाचतीस. कशाला नाचलीस? का नाचलीस तू ताई समोर? अगं तुला अधिपतीचं मन जे काय इकडे बोलवलं होतं ना, इकडे कशाला बोलवलं तुम्ही? बोला नुसतं घ्या कमी वाया. अगं ती ताई तुझ्यावर एवढं प्रेम करती, तिनं तिच्या गळ्यातला हार बी दिला, पण नाही तू करत बस थेर. आपल्याला काय पाहिजे तर फोन पाहिजे, लिपस्टिक पाहिजे, पावडर पाहिजे, हे समजा लावून नुसतं गावात फिर. पर एवढं करून याचा उपयोग काय? अधिपती तर तुझ्याकडे बघत बी नाही. का तुझ्याकडं? दळभद्री कार्टी. अगं तुला कशाला बोलवलं होतं मी इथं? कशाला बोलवलं होतं? आणि तू करत का बसलीस? नुसतं हिंडाय पाहिजे. शांत राहा, एकदम शांत. हे बघ, ही मास्तरीन तुझ्या नाका खालून अधिपतीच्या गळ्यात पडली. अगं ती ताईला फोन करते, फोन. तुला मी एक सांगते, जर का ती मास्तरीन एकदा का ताईला तिनं बाटलीत उतरवलं तर कल्याण झालं म्हणून समज. मग तू बस बोबलात आणि मी बसते टाळ कुटत.
तुला एकच सांगते ना, तुला एकच सांगते, जर तुझं लगीन अधिपतीशी झालं नाही तर मी तुझा जीव घेईन, जीव घेईन, नाहीतर हिरे टाकून देईन तुला. अगं लहानपणापासून बोलत आली ह्यो नवरा कर, पण अक्कल नाही, नुसतं ताडमाड वाढलंय. जे कराय आलीस ते कर की, जे कराय आलीस ते कर की. हा नग ते करत बसलीस. आता म्या सांगते तेवढं करायचं, कळलं काय? म्या सांगते तेवढं करायचं, नाही तर हॅलो, कोण बोलताय? हा मी दुर्गेश्वरी बोलते. कोण बोलताय? हा बोला, इन्स्पेक्टर साहेब बोला. हा काय झालं बजरंगचं? काय लिहून देऊ? हा पाठवते. हा ताईनं सांगितलं ना त्याला रिहा करा म्हणून, मग मला कशाला विचारताय? हा होय ठीक आहे. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, हाय सा नव? हा ऐका की, ते बजरंगचा फोन नंबर आहे ना, तो पाठवून द्याल. मला कशाला, ताईला पाहिजेलाय म्हणून. होय हा पाठवाल. अक्षरा, हा तुझी झाली का देवाची पूजा? हो झाली. हा का ग, काही काम होतं? अगं नाही, तुझा चहा करून ठेवलाय ना, तू घे, तोपर्यंत मी सगळं टाकते. अगं राहू दे, मी करते. हे घे. अगं राहू दे. नको. नवरी मुलीने सडा टाकायचा नाही. त्याला काय झालं? नवरी मुलीने अजिबात काम करायचं नाही, फक्त आराम करायचा. अगं आरामच चालू आहे माझा, रजेवर आहे ना मी, पुष्कळ वेळ आहे माझ्याकडे. अक्षरा, इन मुलायम हाथों को मैला मत करना, वरना जीजू भडक जाएंगे. हसू नको, खरंच सांगतेय मी. जीजू रागवतील मला, म्हणतील त्यांच्या बायकोला मी राबवलं म्हणून. गप ग, काही बोलत असते ते. गप ग. अगं ताई, तू प्लीज खरंच काम करू नकोस. मेहंदीवाली येणार आहे हातावर मेहंदी काढायला. मेहंदीवाली आत्ता येणार आहे का? नाही ना, मग चुप. पण तरी सुद्धा तू काम करायचं नाही. हवं तर ना तू माझ्या लग्नात खूप काम कर. मी फक्त मेहंदी काढणार आणि ऑर्डर सोडणार. पण आता नवरी मुलीने हाताची काळजी घ्यायची. मी पण घेते. ऐकलं ना? आतापासूनच हाताची काळजी घेत आहेत मॅडम. केवढी घाई झाली बघितलंच ना? हो, मी तर म्हणते आई, माझ्या आधी आपण हिचंच लग्न लावूया. काय मुलायम हात रेडी आहे ना? तू काय करतेस? मी करते. अगं मी करते. मी म्हणलं ना मी करते. अगं मी करते ना. मी करते म्हणलं ना ताई. गप्प बसा. काय चाललंय तुमचं वय किती? तुम्ही भांडताय कशा? हा ठेवा ते खाली. मी करते. तुम्ही हे सगळं राहू द्या. तुम्ही आतली कामं करा, मी करते इथलं. हा आणि इरा, जा बाबांना मदत कर. मेनू ठरवायचा आहे. बाबा सकाळपासून पत्रिकेवर नावं लिहित बसलेत ना, त्यांच्या मानेला रग लागली असेल ग. येस, जा. आई, ते निखिलला आपण पत्रिका पण हो देणार. त्यांनाही पत्रिका देणार, अगदी आदराने देणार. सगळं तुमच्या मनासारखं होईल. ओके अगं ए वेडाबाई, आधी देवाला पत्रिका, मग मेवण्यांना आणि दुसऱ्या जावयाला. राहिला किती घाई झालीये ग. की गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलीये बघ मुलगी. मी तुला सांगू का, तुझं लग्न झालं की लगेच तिचं लग्न लावावं लागणार आहे आम्हाला. हो खरंच. मम्मी काय झालं? कसला विचार करती? या बजरंगशी बोलून या चूक केली का ग? अजिबात नाही, बरोबर केलं तू. अगं पण ताईला कळलं तर? कसं कळणार? अगं तिला कुठून बी कळेल.
आणि जर ताईला कळलं तर ती मला घराबाहेर काढील. अगं नाही करणार, मी आहे ना. तू काय करणार आहेस का? मी तुला प्रोटेक्ट करणार. आधी स्वतःच थोबाड प्रोटेक्ट कर त्या ताईपासनं आणि मग मला प्रोटेक्ट कर. मम्मी गप्पा बस का. ते काय नाही, मी आता नाही त्या बजरंगला फोन करते आणि त्याला सांगते की काय बी करू नकोस. नाहीतर माझ्यावर येईल समजा. मम्मी अगं मम्मी दिली आहेस ना एकदा ऑर्डर, आता माघारी फिरायचं नाही. आईचं रूपाचं घडी घडी बदलायचं नाही. म्हणजे मम्मी मास्तरीन मी काय पाहिली नाही, पण माझ्या डोक्यात गेली ती. आणि तिला जर कुणी त्रास देत असेल तर आपल्या फायद्याच आहे की. अगं पण माझी मान लटकल त्याचं काय? कशी लटकल? तो बजरंग काय त्या मास्तरनीला तुझं नाव सांगणार आहे? बरंच सांगितलं तर ती मास्तरीन काय मावशीला जाऊन तुझं नाव सांगणार आहे? अगं बरं ते बी सांगितलं, मावशी तिच्यावर विश्वास ठेवणार आहे? अगं मम्मी डोकं चालू की जरा. काय झालं? अगं एवढी होतीस तू, एवढं डोसकं कुठून लावती? हाय मला डोकं.